नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2022, 23 आणि 24 या 3 वर्षातील जो थकीत पीक विमा आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आणि हेक्टरी तो किती रुपयापर्यंत मिळणार ते सर्व तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या पीक विम्याची वाट पाहत होते शेतकरी मित्रांनो, तो दिवस अखेर आज उजेडात आलेला आहे। राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय सुद्धा जाहीर केला आहे शेतकरी मित्रांनो। 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद याची अधिकृत घोषणा केली असून तांत्रिक अडचणी दूर करून आजपासून 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी 14 जिल्हे कोणते पात्र आहेत आणि कोणाला पैसे किती मिळणार ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये समोर सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, 16 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। म्हणजे 14 जिल्ह्यातील 16 लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले। शेतकरी मित्रांनो, आता 3 वर्षाचा पीक विमा एकत्रित कसा मिळणार ते बघूया। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे, वेगवेगळ्या वर्षाचे दावे म्हणजेच क्लेम प्रलंबित असल्यामुळे शासनाने आता 3 वर्षाचा पीक विम्याचा लाभ एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता लाभार्थी बघूया। 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षामध्ये पीक विम्याचे हप्ता भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार। रकमेची मर्यादा किती असणार तर शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 28,000 पर्यंत आणि काही पिकांसाठी हेक्टरी 42,000 ते 56,000 पर्यंत मदत मंजूर मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोयाबीनचा, कापसाचा, मुगाचा, भाताचा कोणता विमा वाढलेला आहे त्यावर अवलंबून तुमचे नुकसान बघून तुम्हाला हेक्टरी जेवढी मदत द्यायची आहे तेवढी सरकार देण्याची कोशिश करणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, वितरण प्रक्रिया कशी असणार तर शेतकरी मित्रांनो, आजपासून सुरू झालेला हा वितरण कार्यक्रम पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण केला जाईल। एका दिवसात जास्तीत जास्त 10 लाख खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येत असल्याने 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार। आता मुद्दा नंबर 2, आज पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळालेले 14 जिल्हे कोणते आहेत ते बघूया। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 1 ते 2 दिवसात म्हणजे आजपासून प्रक्रिया चालू झालेली आहे आणि लवकरच 1 ते 2 दिवसात कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा मिळणार आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांची यादी आहे, कोणत्या जिल्ह्यातील यादी आहे ती सुद्धा बघूया। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या यादीनुसार पहिल्या टप्प्यात आज ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होणार आहे त्याची यादी खालील प्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो। आता 14 जिल्हे कोणते आहेत त्यातली 7 जिल्हे मुख्य आहेत, म्हणजे जळगाव, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, नंदुरबार, वर्धा, सांगली, त्यानंतर पालघर, अहमदनगर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती, कोल्हापूर आणि गडचिरोली जिल्हा असे 14 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात पीक विमा वाटपाला सुरुवात होणार। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे 3 क्रमांकाचा की पैसे हेक्टरी कोणकोणत्या पिकासाठी किती असणार। म्हणजे तुम्हाला जर पैसे मिळतील तर 42,000 पासून 56,000 पर्यंत हे कापूस पिकासाठी आहे आणि सोयाबीनसाठी विमा कमी राहतो शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, हा विमा या टप्प्यात म्हणजे 2022, 23 आणि 24 या तिन्ही वर्षातील नुकसानीची भरपाई एकत्रितपणे केल्याने काही पिकांसाठी मोठी रक्कम मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो। आता बघूया पीक आणि हेक्टरी मंजूर विमा हा 3 वर्षाचा किती मिळणार। भात पिकासाठी 45,000 पर्यंत मिळू शकते, कापूस पिकासाठी 56,000 पर्यंत, सोयाबीनसाठी 46,000 पर्यंत, तूर या पिकासाठी 42,000 पर्यंत, बाजरी या पिकासाठी 26,000 पर्यंत, मूग या पिकासाठी 26,000 पर्यंत विमा मिळू शकते शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, यातून निष्कर्ष काय निघतो तो बघूया। राज्याच्या अर्थव्यवस्थेवर वाढलेला बोजा म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना असो किंवा अवांतर योजना असो आणि केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास झालेला विलंब ही विम्याची वितरणास उशीर होण्याची मुख्य कारणे आहे शेतकरी मित्रांनो। परंतु आता निधी मिळाल्याने पुढील 48 तास शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस असणार। म्हणजे पुढील 48 तासात म्हणजे 1 ते 2 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा
पडणार आहे। आता शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान पंचनाम्यात सिद्ध झाले आहे त्यांना 100% रक्कम मिळेल, तर इतरांना 75% रक्कम मिळेलच। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यांचे नुकसान झालेले आहे आणि पंचनामे व्यवस्थित आहे त्यांना 100% नुकसान म्हणजे 100% विमा हा मिळणार आहे, आणि ज्यांचे अचूक काही दाखवलेले आहे त्यांना विमा कमी मिळणार शेतकरी मित्रांनो। आणि आजपासून आपल्या बँक खात्याचे मेसेज तपासत राहा। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।